मेजोरिटी उनको नहीं मिल पाई और आज हम बार बार मांग कर रहे थे कि डिलिमिटेशन और महिला आरक्षण बिल को मत जोड़िए, लेकिन ये जो पाप किया है, अन्याय वो उन्होंने देश की महिलाओं पे किया है और आज उनको भुगतना पड़ेगा। 2/3 मेजोरिटी नहीं मिल पाई, बीजेपी सरकार की डिफीट हुई। डिलिमिटेशन जो देश की अखंडता को धोखे में डाल रहा था, वो बिल आज डिफीट हुआ। जो देश को तोड़ने की कोशिश कर रहे हैं वो उनके खिलाफ गया है, बिल डिफीट हो गया है और ये बीजेपी के अंत की शुरुआत है। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलूयात। ज्योत्स्ना, सर्वांना माहिती आहे की विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलं होतं नारी शक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आणि त्यानुसार आजचा दुसरा दिवस होता आणि 2 दिवस जी आहे ती संपूर्ण देशभरामध्ये या नारी शक्ती विधेयकाला घेऊन जे आहे जोरदार चर्चा होती। हे बिल जे आहे ते एका बाजूला महिलांसाठी जे आहे ते आवश्यक सुद्धा होतं, कारण 33% आरक्षण जे आहे ते महिलांना मिळणार होतं आणि ते फक्त राज्य सरकार ते फक्त केंद्रामध्ये मिळणार नव्हतं, तर विधान भवनामध्ये सुद्धा म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा जे आहे ते महिलांना 33% आरक्षण मिळणार होतं। मात्र आज जेव्हा 2 दिवसाच्या चर्चेनंतर आज मतदान झालं लोकसभेमध्ये, तेव्हा सभागृहात उपस्थित असलेल्या 528 खासदारांनी या विधेयकासाठी जे आहे ते मतदान केलं, ज्यापैकी 489 मतदान जे आहे ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे करण्यात आलं आणि 20 मतदान जे आहे ते चिठ्ठीद्वारे करण्यात आलं। याच्यामध्ये 528 मतदान जे झाले आहे त्याच्यामध्ये 298 जणांनी नारी शक्ती विधेयक या विधेयकाला जे आहे ते पाठिंबा दिला। मात्र 230 मतं जी आहेत ती या नारी शक्ती विधेयकाला जे आहे त्यांच्या विरोधात मतदान झालं आणि त्यामुळे जी 352 संख्या हवी होती, कारण कोणतंही विधेयक जर पास करायचं असेल तर त्यासाठी 2/3 मतदान जे आहे त्या विधेयकाच्या बाजूने असणं आवश्यक असतं। मात्र 2/3 म्हणजे 528 पैकी जे आहे ते 352 मतं पडणं आवश्यक होतं। मात्र 352 मतं जी आहेत ती या नारी शक्ती विधेयकाला पडली नाही, त्याच्या बाजूने पडली नाहीत आणि त्याचमुळे अध्यक्ष ओम बिर्ला, जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला, त्यांनी सांगितलं की हे विधेयक जे आहे ते पारित झालेलं नाहीये। म्हणजे नारी शक्ती विधेयक जे आहे ज्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण लोकसभेमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये मिळणार होतं, ते आता मिळणार नाहीये, कारण त्या बाजूने नारी शक्ती विधेयकाच्या बाजूने जी 2/3 मेजॉरिटी हवी होती ती मिळालेली नाहीये। 352 मतांचा आकडा होता तो नाही गाठलेला आजच्या मतदानामध्ये आणि त्याचमुळे 298 जरी मतं पडली असली तरी 230 खासदारांनी जे आहे नारी शक्ती विधेयकाला विरोध केलेला आहे। सगळं विधेयक कोसळलेलं आपण बघितलं, विरोधकांची एकजूट याच्यामध्ये आपल्याला दिसली। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेले राहा, पुढची बातमी